मित्रांनो, आपण आज आलो आहे गणपती बघण्यासाठी चाकण्या शहरामध्ये. तर भरपूर असे डेकोरेशन केलेले आहेत चांगले चांगल्या प्रकारचे. तर ते आपण आज बघण्याचा प्रयत्न करू. पैसे द्या. अरे बेटा, काय पैसे मागतो? हे घे, तुला भूक लागली का? बिस्किट खातो का? बिस्किट घे, बिस्किट खा. काय बिस्किट देऊ नाहीला? अरे बिस्किट नको. अरे पैसे दे, पैसे पैसे पाहिजे मला. काय रे, तुला खायला देतोय आणि पैसे मागतोय? चल जा इथून. काय पैसे द्या ना मला. अरे चोर चोर, अरे 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 याला धरा, 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 पकडा, पकडा. अरे चोर 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 चोर, अरे याला पकडा. ए बाब्या, इकडे. अरे बाब्या, पाकिटामध्ये 200 रुपये आहे. आता 20 दिवस माझ्या फुग्याची सोय झाली. रामू, मजा आहे तुझी मित्रा. पण एक सांगू, हे जे तू करतोयस ना, हे मला खूप चुकीचं वाटतंय. खरे तर मुले ही देवाघरची फुले असतात, पण ही नागस मुले या वयात काय करतात? ही नशा. अरे यांच्याच वयाचा शिरीष कुमार नंदुरबारला देशासाठी शहीद झाला. यांच्याच वयाच्या ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. यांच्याच वयात भगवान श्रीकृष्णानं काल्या नागाचे मर्दन केले. याच बालवयात गणेशाने अनेक राक्षसांचा संहार केला. किती ताकद असते लहान मुलांच्या हातात. हॉस्पिटलमध्ये शेवटचे श्वास मोजतो आहे. खरे तर त्याच्या श्रीमंत मित्रानं या गरीब मुलाच्या बापाला सांगितले असते की त्याचा मुलगा सोल्युशन फुग्याची नशा करतो, तर ही वेळ आलीच नसती. आई, आई मला माफ कर. मी तुझे स्वप्न पूर्ण करू शकलो नाही का आई? मला माफ कर, माझ्याकडनं चूक झाली आई, मला माफ कर. नाही बेटा, अरे आमचं चुकलं रे. आम्ही तुझ्याकडे लक्ष दिलं नाही ना. पण तू काळजी करू नकोस, सगळं काही चांगलं होईल बघ. तुम्ही थोड्या वेळ बाहेर थांबा बरं. सॉरी, आम्ही रामूला वाचवू शकलो नाहीत. रामू, देवा काय केलंस रे तू हे? रामू, मी कशी राहू तुझ्या बिना? रामू, बाळा कसं झालं रे हे? काय रे तुला असं व्यसन लागलं बा? काय माझं
माझं काही चुकलं होतं का तुला? माझा एक मुलगा आणि अशा घाणेरड्या या फुगेच्या नशेने गेला. आता मी कोणासाठी काम करू, कोणासाठी जगू, काहीच समजत नाही. बाळा, हे काय केलं तू बाळा? लग्नानंतर 9 वर्षांनी नवसाने झालेला माझा काळजाचा तुकडा गेला. रामू, काय केलं बाळा तू? रामू, कसं जगू रे मी तुझ्या विना आता? रामू, काय केलंस रे देवा? असं कसं झालं रे? रामू, माझ्या घरचा दिवा भिजला, पण आता तरी तुमच्या मुलांकडे तरी लक्ष ठेवा. ज्या वयात माझ्या मुलानं हातात पाटी पुस्तक घेऊन शिक्षण करायचं, त्या वयात त्याच्या हातात आला हा नशेचा फुगा. आणि आता फुगा फुटला नशेचाही आणि नशिबाचाही. पण कसलं का? आता तर फक्त एकच आमच्या हाती उरलंय. मरण येत नाही तोपर्यंत जगायचं. रामू, गणेश भक्तांनो, अशा लहान मुलांच्या फुग्याच्या नशाची चर्चा करीत बसू नका. जर दिसलीच अशी मुले, त्यांच्या घराचा शोध घ्या, शाळेचा शोध घ्या. त्यांच्या गरीब आई वडिलांना, शिक्षकांना सांगा. तुमच्या या लहानशा गोष्टीमुळे गरीबाचे एक घर वाचेल. नशा करणाऱ्या ह्या मुलांना एक नवी जगण्याची दिशा मिळेल. मोहाचा हा पिंजरा सोडून तेही आकाशात उंच झेप घेईल. ज्यासाठी शंभू राजांवर 40 दिवस हाल हाल करून अत्याचार केले गेले, तो प्रश्न. आणि तो प्रश्न होता की धर्मांतराला तयार होतोस का? तुला सर्व संपत्ती देतो, पण तू धर्मांतराला तयार हो. आणि संभाजी महाराजांनी नेमका याच गोष्टीला विरोध केला. म्हणून त्या नालायक औरंग्यानं आपल्या महाराजांचा खूप अमानुषपणे छळ केला. त्यानं महाराजांची जीभ काढली, अंगावरची कातडी काढून गरम पाणी ओतलं, त्यांच्या डोळ्यात गरम तप्त साया घातल्या, हातापायांची नखं काढली. आपल्या महाराजांचा असा विचित्र आणि अमानुष छळ झाला. आणि म्हणूनच तात्या, आम्ही महाराजांचा बलिदान मास पाळतो, महाराजांच्या या असीम त्यागासाठी. ठीक आहे, पण त्यानं काय साध्य होईल तात्या? अहो, यानं बरंच काही साध्य होईल. यामुळे लोकांचं आपल्या धर्मावर असणारं प्रेम आणि त्याच्याबरोबर विश्वास सुद्धा वाढेल. ज्याप्रमाणे संभाजी राजांनी धर्मासाठी प्राण दिले, त्याचप्रमाणे आजची तरुण पिढी धर्म टिकवण्यासाठी आणि वाचवण्यासाठी पुढे येईल. अहो, ते ठीक आहे, पण त्या वेळेला मोगलाई होती आणि म्हणून अत्याचार होत होते. पण आता कुठलाही मोगलाई नाना, अहो त्या काळात जोर जबरदस्तीनं धर्म परिवर्तन केलं जायचं. आणि आज लोकांच्या नाईलाजाचा फायदा घेतला जातो आणि त्यांचं धर्म परिवर्तन केलं जातं. बस हा एवढाच काय तो फरक आहे. या आपल्या डोळ्यांनी बघूया. या काय रे पोट्या, थकलाशी वाजले. वय झालं माय, माझं अंग बी लय दुखतंय, अगं छातीत बी दुखतंय बघ. अरे पोट्या, मला बी कळतंय ना,
अरे पण याच्यावरच आपलं पोट आहे. होय. आपण तरी काय करणार. जाऊ दे, तू आराम कर. होय, होय. आ. काय बाई, आज देवाच्या नावानं तुमचा किती धंदा झाला. अरे काय बाबा, देवाच्या किरपेनं 2 टायमाचं भेटतंय पोटाला. तुमचा देव पोटापुरतच देतोय तुम्हाला. अजून काय पाहिजे ग माणसाला. नाही, तुझी अर्धी लाकडं स्मशानात गेली, पण या पोराच्या भविष्याचा काही विचार करशील की नाही. अरे बाबा, मग आता काय करायचं तू सांग. मी सांगतो ते ऐकशील का. काय. तू तुझा देव्हाऱ्यातला देव बदल. तुमचा देव सोडून आमचा देव धर. मग बघ कशी भरभराट होते ते. तुला चिक्कार पैसेही मिळतील. अरे बाबा, अरे काय बोलतोयस तू. असं कुठे देव बदलत्यात होय रे. नाही नाही नाही, हे काय जमणार नाही. ठीक आहे, पण बाई एकदा तरी विचार कर. आजपर्यंत गरिबी सोडून काय दिलं तुमच्या देवाने तुम्हाला. आता जातो मी, पण मी परत येईल. तोपर्यंत तू विचार कर आणि मग सांग मला. काय गो बाई, काय झालं पोराला. काय सांगू बाबा, त्या दिवशी पोरग नाचता नाचता चक्कर येऊन पडलं. दवाखान्यात गेले तर डॉक्टरांनी सांगितलं पोराच्या छातीत होल हाय म्हणून. असं. आणि पुढे काय म्हणाले डॉक्टर. ऑपरेशन करायला लागल म्हणाले. पार 5 लाख रुपये लागतील. कुठून आणू रे इतके पैसे बाबा. तुला लागणारे पैसे मी तुला देतो, पण एका अटीवर. तुला तुझा देव बदलावा लागेल. काय. नाही रे बाबा, नाही नाही, असं काय बाई बोलू नग. ठीक आहे, मग तुझ्या पोराला तू आता विसरून जा. तुला तुझा पोरगा हवाय की तुझा देव, हे तूच ठरव. ही पैशाची बॅग आणि हा कागद मी इथे तुझ्या समोर ठेवतो. विचार कर, अंगठा दे आणि पैसे घे. लाचार होऊनी कधी ना जगावे, त्याहुनी विष गिळूनी मरावे. पण अर्थात त्या मातेचा नाईलाज होता आणि त्यामुळेच तिनं पैशांचा स्वीकार केला. पण या मातेप्रमाणे दुसऱ्या कोणत्याही हिंदूवर अशी वेळ येऊ नये म्हणून आर्थिक तडजोड आणि धर्म मजबूत करण्याचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. त्यासाठी महाराजांचं बलिदान म्हणजेच बलिदान मास हा घराघरात पोहोचला पाहिजे. आजही काळीच फाटतं जेव्हा महाराजांचं बलिदान आणि त्यांच्यावर झालेला अत्याचार डोळ्यांसमोर येतो.
संभाजी रफर, बता दे कौन कौन से सरदार शामिल है तुझे, बता दे कहां पे छुपा रखा है तुम्हारा खजाना, वरना मार मार के तेरे पूरे शरीर के चीथड़े चीथड़े कर देंगे हम। अरे जा, तुझ्या सारख्या कोल्ह्या कुत्र्याला घाबरत नसतो हा सिंहाचा छावा। तुझ्यात हिंमत असेल ना तर हात मोकळे कर आमचे। आई जिजाऊंची आण, आई तुला पाणी पाजलं तर संभाजी नाव नाही सांगणार का फार? बहुत मस्ती है तुझमें, जहांपना से कहकर सब मस्ती उतारनी पड़ेगी तुम्हारी। जहांपना मतलब वही औरंगजेब है ना, जिसे हमारे शंभू राजा ने दक्खन में आने के लिए मजबूर किया। और अब शायद यही दक्खन तुम्हारे उसी जहांपना की कबर बन जाएगी। खामोश, जहांपना के बारे में एक और लफ्ज निकाला तो तुम्हारी जुबान काट दी जाएगी। अरे जाऊन सांग तुझ्या त्या औरंग्याला, हा शिवाजी राजांचा मावळा आहे। आजपर्यंत कित्येक गनिमांना आम्ही आमच्या तलवारीनं पाणी पाजलंय। संभा, क्या कहते हो संभा? हमारी मेहमान नवाजी में कहीं कोई कमी तो नहीं रह गई? अगर कोई और जख्म वखम, कोई और तकलीफ चाहिए तो बता देना। काश हमारी बात तुमने मान ली होती। खैर, अफसोस होना ही चाहिए। आमच्या अंगावर केलेला तलवारीचा एक एक वार मुघल सल्तनतीच्या बर्बादीचं कारण ठरेल औरंग्या। संभा, हमें तो लगता है तुम्हारे साथ साथ तुम्हारा वो स्वराज भी खत्म हो जाएगा। गलत, बिल्कुल गलत। आमच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून नवीन संभाजी तयार होतील, जे स्वराज्यातील प्रत्येक मावळ्याला बादशाही विरुद्ध लढण्याचं बळ देतील। तुम्हारे इसी बात पर जान निसार है संभा। संभा, हम फिर भी कहते हैं, हमारे साथ मिल जाओ, इस्लाम कबूल करो संभा। हा संभाजी 1000 वेळा जगून 1000 वेळा मरेल, पण हिंदू धर्म कधीही सोडणार नाही। या अल्लाह, सारी कायनात में अगर कोई धर्म है तो वो सिर्फ इस्लाम ही है। चुकतोयस तू। धर्म म्हणजे आस्था, आणि आस्था बदलता येत नाही औरंग्या। तुला तर एवढंही माहित नसेल की दुसऱ्या धर्माची रक्षा करणं, इज्जत करणं हाच खरा धर्म आहे। ज्या क्रूरतेने तू आमची मंदिरं तोडलीस, या आज जर हे हात मोकळे असते ना तर तुझं शीर आम्ही थोडा वेगळं केलं असतं। औरंग्या, आमच्या डोळ्यात बघ, आमच्या डोळ्यात तुला मृत्यूचा भय नाही तर आई जगदंबा आणि छत्रपती शिवाजी महाराज दिसतील। बघ औरंग्या, आमच्या डोळ्यात बघ। मुकर्रम, जी हुजूर। आग तो आज भी जल रही है इन आंखों में, बुझा दो इस आग को, बुझा दो। अरे अरे थांब की औरंग्या, अरे थांब, असा पळतोयस कुठे? कविराज, होऊ दे
बिल्कुल राजन, यावन रावण की सभा शंभू बंद्यो बजरंग, लहू लसत सिंदूर सम खूब खेलो रणरंग, राजन तुम हो साचे खूब लढे तुम जंग, तो तेज निहार के तखत त्यजत औरंग। काफर, जुबान को लगाम दो। अरे अरे देख क्या रहे हो, मारो इनको। हर हर महादेव, 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 हर हर महादेव। भीमा इंद्रायणी तिरी वढू तुळा संगमावरी, मृत्युंजय संभाजी पाहुन मृत्यूही थिजला, बाळ इथे निजला शिवाचा, बाळ इथे निजला, बाळ इथे निजला शिवाचा, बाळ इथे निजला. संभाजी वाघासम आले, संभाजी शिवबासम जगले, संभाजी सिंहासम गेले, संभाजी जगी अमर झाले. मरणाले तरी शरण ना करी, स्वार्थाने आचारणा करी, जीवन गेले रणांगणी, हार ना मानली कधी, दुःख सिंधू करुणी पार मागून, शिवमय हा जागर, पराक्रमाचा सागर झाला, करुणेचा गर, करुणेचा गर. दगडाचा सह्याद्री आता अश्रूनी भिजला, बाळ इथे निजला शिवाचा, बाळ इथे निजला, बाळ इथे निजला शिवाचा, बाळ इथे निजला. कोटि कोटि कंठों में तेरा आज जय जयकार है, अमर शंभू तू अमर हो गया, तेरी जय जयकार है. मातृभूमि के चरण कमल पर जीवन पुष्प चढ़ाया था, है दुनिया में दूजा कोई जैसा शंभू राजा था, जैसा शंभू राजा